तर हे पहा मैत्रिणींनो, आपण डबल फॅब्रिक जे आहे ते घेतलेलं आहे। लांबीसाठी 20 इंच आणि रुंदीसाठी आहे 10.5 इंच। तर हे पाहू शकता, आतल्या साईडला मी थैलीचा कापडा लावलेला आहे, जी आपली धान्य भरायची बॅग असते तिचा। कारण ह्या पिशवीला एक कडकपणा सुद्धा येतो आणि फिनिशिंग छान येते आणि विदाऊट खर्च, म्हणजे रुपयाही खर्च लागत नाही। तर हे पहा, मी अशा प्रकारे एक सेंटरला टिप टाकून घेतलेली आहे आणि त्या साइडनी दोन्हीकडून एक एक टिप टाकलेली आहे। ही खरं तर आपल्याला पिशवीच्या डिझाईनसाठी टाकायची आहे। आणि जी थैलीचा कपडा आहे तो खूप जास्त जाडा आणि ब्लाऊजचा सुळसुळीत, तर त्याला अस्तरचा सपोर्टही दिलेला आहे। पण तरी सुद्धा जिकडे इकडे तिकडे कपडा सरकेल म्हणून आपल्याला अगोदर शिलाई टाकून घ्यायची आहे त्या टिपा व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता, अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या दोन्ही साइडनी सुद्धा व्यवस्थित अशा शिलाई टाकून घ्यायच्या आहेत। हे पहा, जशा की मी रेष वाढलेली आहे तशा प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायच्या आहेत, ज्या अगोदर 3 टाकलेल्या आहेत। त्याने काय होईल, खूप छान अशी एक डिझाइन उत्पन्न होईल। तर चला, पूर्ण आपण ज्या आहेत त्या टिपा टाकून डिझाइन टाकण्याच्या ज्या शिलाई आहेत त्या पूर्ण टाकून घेऊ। तर हे पहा, अशा प्रकारे आपले पूर्ण डिझाइन टाकून झालेली आहे आणि उभ्या 2 शिलाई टाकून घेतलेल्या आहेत, जेणेकरून डिझाइन सेट होईल म्हणून। तर अशा प्रकारे आपल्याला बंद लावायचे आहेत। बाहेरच्या साइडनी आतल्या साइडला 3.5 इंचावर खून करून घ्यायची आणि आपल्याला हे बंद व्यवस्थित लावून घ्यायचे। दुसऱ्या साइडनीही मी बंद लावून घेतले। तर बंद लावून घेतल्यानंतर आपल्याला पाइपिंग लावायची आहे। तर ही पहा, आपल्याला पाइपिंग जी आहे ती डाव्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने सव्वाशे बाजूला कपडा जोडून घ्यायचा आहे। 2 ते 1.5 इंचाची पट्टी आणि अशा प्रकारे सव्वाशे बाजूला फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला अर्धा इंचाची खूप सुंदर अशी पाइपिंग लावून घ्यायची आहे। आपल्याला दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच प्रकारची पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर ही पहा, इकडून सुद्धा व्यवस्थित अशी पाइपिंग टाकून घेतली। तर नंतर दोन्ही बंद मधल्या साइडला टाकून उलट्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला एकदम व्यवस्थित फोल्ड करून एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे। सपोर्टसाठी आपण 2-2 शिलाई टाकणार आहोत। तर हे पहा, इकडून सुद्धा मी शिलाई लावून घेतली। आता जे शिल्लक एक्स्ट्राचा कपडा आहे आपला खाली कलर झालेला, तोही कट करायचा आहे। आणि आपण या पिशवीला आतल्या साइडला जर गोट नाही लावला तरी चालेल, कारण का आपला जो थैलीचा कपडा आहे तो खूप छान सपोर्ट सिस्टीम आहे, तर त्याच्यामुळे त्याला आपण नाही पाइपिंग लावली तरी चालेल। तर 1.5 इंचाचा चौकोन करायचा आहे आपल्याला, 1.5 बाय 1.5 इंचाचा। चॉकने दिसत नसल्यामुळे मी व्यवस्थित पेननी तुम्हाला करून दाखवला आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कट केल्यानंतर आपल्याला अलीकडला आणि पलीकडला जो टोक आहे तो एकावर एक ठेवून व्यवस्थित त्या टोकला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी दुसऱ्या साइडला पण शिलाई टाकून घेतली। तर अशा प्रकारे आपली पिशवी जी आहे ती तयार झालेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट्स करा।